जुन्या वैरातून चिडवण्याच्या प्रकारातून एका 18 वर्षीय तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा बालाजीनगर येथे घडली आहे। 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गणपती पवार यांच्या हॉटेलजवळ ग्रामपंचायत समोर दिव्यांग रणजित सुभाष राठोड याला शशिकांत शिवाजी पवार वय 33 यांनी डोक्यावरची टोपी काढून चिडवले। रणजितने प्रतिक्रिया देत शशिकांतच्या दुचाकीला लात मारली। यावरून शशिकांतने रणजितला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली। रणजितला सोडवण्यासाठी त्याचा भाऊ सुजित सुभाष राठोड वय 18 हा घटनास्थळी गेला असता शशिकांत, त्याचा भाऊ आशिष शिवाजी पवार वय 30 आणि सागर राम राठोड वय 25 या तिघांनी मिळून सुजितला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। शशिकांतने सुजितच्या उजव्या कानाच्या मागील बाजूला दगडाने जोरात वार केला। सुजित जागीच कोसळला। सुजितला प्रथम मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला। मृत सुजितचे वडील सुभाष सोमाजी राठोड व 49 यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी घेतली आहे। मी दत्तात्रय किसन राठोड, बालाजीनगरचा रहिवासी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। सोमवारी दिनांक 20 रोजी आमच्या गावामध्ये कट रचून एका अल्पवयीन मुलाला मारहाण करून गंभीर प्रकारे दगडाने इथं उजव्या साईडला दगडाने मारल्यामुळे त्याचा हॉस्पिटलमध्ये येऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला व ते आरोपी अतिशय गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी कट रचून मागं त्यांची एकदा गावाच्या यात्रेमध्ये भांडण झाली होती। त्या भांडण्याचा रोष धरून त्यांनी गावात सुद्धा नागरिकांसमोर सांगत होते की एक दिवस आम्ही याचा काटा काढणार, असा त्यांनी मारण्याच्या हेतूनेच कट रचून त्यांचे वडील ड्युटीवर गेले असता, आई कामाला गेले असता कोण नसलेल्याचा फायदा घेऊन एकट्याला चौघात गाठून त्यांनी तिघांनी दगडाने मारहाण करून, लाथाबुक्क्याने मारहाण करून तो मुलगा जो मृत पावला आहे, चक्कर येऊन पडला तरीही ते सोडत नव्हते। एवढं नाव काय आणि मारणाऱ्यांचे नाव काय? शशिकांत पवार, आशिष पवार व सागर राठोड असे मारणाऱ्यांची नाव आहेत व मृत पावलेला जो मयत आहे तो सागर राठोड असे त्याचं नाव आहे। काय वय काय? सुजित राठोड असं नाव आहे त्याचं। मयत झाल्याचं वय किती आहे? वय 18 अजून पूर्ण झाले, 18 चालू आहे त्यांना, 18 पूर्ण झाले नाही। नेमकी मारहाण कशासाठी झाली होती? काय पहिले एकदा यात्रेमध्ये भांडण झाली होती, त्याच्या वैमनस्यातून काय कारण म्हणजे असेच राजकीय कुणी म्हणजे हा राजकीय होता तो माणूस, जर राजकीय क्षेत्रातला गोशाळा वगैरे होत्या, ह्याची गाडी अडवणे, 10,000 घेणे, गाया भरून चाललेली गाडी अडवणे, शेतकऱ्यांचे गाया अडवणे, 10,000 घेणे, 5,000 मागणी करणे, असे पोलीस स्टेशनला सुद्धा त्याच्या भरपूर तक्रारी आहेत आणि अतिशय गुंड प्रवृत्तीचा माणूस होता आणि गावामध्ये अतिशय सगळ्याला दमदाटी करून भयभीत असं वातावरण त्याने केलं होतं। हे 5 महिने झालं अतिशय गावकऱ्यांना त्रास दिलेला माणूस होता। घटना कधी घडलेली? हा घटना आता परवा दिवशी सोमवारी दिनांक 20 एप्रिलला घडली। कुठे? 2026 गावामध्येच, ग्रामपंचायत कार्यालयासमोर। किती दुपारी घडली का संध्याकाळी? संध्याकाळी 5:30 वाजता। याबाबत काय FIR वगैरे झालेली आहे? मंगळवेढा पोलीस स्टेशनने ते FIR झाले। अटेम्प्ट टू मर्डर झाले होते, पहिले 307 दाखल केले ते। त्याच्यानंतर आता मयत पावल्यानंतर पोलीस आता आले घटनास्थळी इथं सिव्हिल हॉस्पिटलला आणि 302चे कलम वाढ करू असे त्यांनी रिपोर्ट बनवून नेले आणि त्या आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही, पोलीस स्टेशन समोर बॉडी नेणार असे सगळे बालाजीनगरचे नागरिक म्हणत आहेत व सकाळी जर आम्हाला बॉडी मिळाली तर सरळ आम्ही पोलीस स्टेशन मंगळवेढा येथे ही बॉडी घेऊन जाणार आहे व त्या आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन समोरनं बॉडी आम्ही घरी नेणार नाही। मयत मुलाच्या घरामध्ये कोण कोण असतं? मयत मुलाच्या घरी मयत मुलगा हाच एक हुशार होता, घरात मोठा त्याचा भाऊ मतिमंद आहे आणि एक वडील PWD मध्ये शिपाई आहे।
आणि आई असं कामाला जाते शेतकामाला. ठीक now and press the bell icon. Never miss a